जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माझं गाव माझी मायभूमी या शीर्षक गीताचं लोकार्पण केलं। यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेला सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं। राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता। मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीला दिशा मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मागील 10 वर्षात राज्यामध्ये कुठल्याही अभियानाची यशस्वीता बघितली तर त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचं निदर्शनास येतं। कुठलेही अभियान लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही। जलयुक्त शिवार अभियान हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे। जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसाक्षरता वाढून राज्य जलसंपन्न होण्यास मदत झाली। जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्र रोल मॉडेल म्हणून आपल्या देशापुढे आले। यासोबतच नरेगा 11 कलमी कार्यक्रम मागेल त्याला शेततळे अभियान यशस्वीपणे राबवण्यात आलं। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत आहे। लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावं, ग्रामपंचायत डिजिटल व स्वयंअर्थपूर्ण असाव्यात, तसेच गावांचा पर्यावरणपूरक विकास करण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान महत्त्वाचं ठरणार आहे। ग्रामसभांना या अभियानात सहकार्य करण्यासाठी कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांमध्ये समृद्धीची स्पर्धा निर्माण होईल, त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावं, असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं। यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार व संबंधित अधिकारी उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी इम्तियाज मुजावर, पेठ वडगाव, तालुका हातकणंगले। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।